असंघटित कामगार आणि कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिटूच्या नेतृत्वाखाली उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन होणार आहे। शिटूचे राज्य अध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड, राज्य सरचिटणीस एम.एस. शेख सोबतच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। या आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा खंबीर वैचारिक पाठिंबा लाभला असून राज्यातील तमाम कष्टकरी आणि असंघटित कामगार वर्ग या आंदोलनात उतरणार आहे। हा लढा केवळ कर्मचाऱ्यांचा नसून तो श्रमिकांच्या अस्तित्वाचा बनला आहे। 8 तास कामासाठी 30,000 रुपये किमान वेतन मिळावे, कंत्राटी संस्कृती संपून सर्वांना शासकीय कर्मचारी म्हणून सन्मानजनक दर्जा मिळावा, पीएफ पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा तातडीने लागू व्हावी यासह विविध मागण्यांसाठी उद्या मोठ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा अशी साद शिटूच्या वतीने करण्यात येत आहे। आक्रोश या आंदोलन म्हणजे सरकारकडे घातलेली न्यायाची एक प्रामाणिक साध आहे। शासन या आंदोलनाकडे मानवीय आणि संवैधानिक दृष्टिकोनातून पाहणार की पुन्हा एकदा आश्वासनांच्या चौकटीत कष्टकऱ्यांना अडकून ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।